2च घोट, जास्त पण नाही, त्याच्यापेक्षा 2च घोट ते पाणी असायचं आणि ते द्यायचे ते प्यायला, त्या बाळाला, त्या मुलांना, मोठ्यांना पण. आणि ते इफेक्ट करायचं, ते काम करायचं. तेव्हा मला पण आश्चर्य वाटायचं, असं नुसतं पाणी पिल्याने असं कसं होतं. पण त्या गोष्ट आता कळतीये की हे कसं होतं. कारण हे त्यामुळे होतं की इथं आपला विश्वास त्या गोष्टीवरती असतो, त्यामुळे ते होतं. आणि मी ते बघितलेलं आहे, मी अनुभवलेलं आहे, म्हणून मी आज तुम्हाला हे सांगते. आणि हे मी परवाचीच गोष्ट तुम्हाला परत झाली माझ्या बाबतीत. म्हणजे मी करते तसं, पण मी इतकं डीपली लक्ष देऊन नाही केलं, पण मी परवा परत लक्ष देऊन केलं, म्हणून मला ते परत जाणवलं. म्हणून मी आज हा विषय घेतला, वॉटरचा. पाणी पाणी किती इम्पॉर्टंट आहे. तर ते फक्त पाणी, आणि पाणी जेव्हा तुम्ही पिता तेव्हाही 2 घोट 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 घेऊनच प्यायचं. गटगट गटगट गट प्यायचं नाही, घोट घोटच प्यायचं. 1 घोट, 2 घोट, 3 घोट, जितकं तुम्हाला त्यावेळी तहान लागली असेल तेवढं थांबायचं. नंतर 2 तासांनी, सुरुवातीला सवय नसेल तर सरळ सरळ अलाराम लावायचे 2-2 तासाचा किंवा 1-1 तासाचा. 1-1 तासाने 2 घोट प्या. क्लिअर अलाराम लावायचा आणि पाणी प्यायचं. नाही तर कंपल्सरी तुमची बॉटल ठेवायची जवळ, आणि त्या बॉटलमध्ये तितकी बॉटल माझी आज इतक्या वेळामध्ये, सकाळच्या हाफमध्ये एवढी संपली पाहिजे, दुपारनंतर एवढी संपली पाहिजे. सकाळी 1 लिटर, दुपार 1 लिटर, रात्री थोडंसं 1 अर्धा लिटर, म्हणजे 2 ते 2.5 लिटर पाणी सहज जातं. आणि तेवढं गेलंच पाहिजे. तर इथं मी सांगते तुम्हाला एक 4-5 टेक्निक. त्यातली पहिली टेक्निक, आपण जे पाणी पितो त्याचं फिलिंग आपल्याला थँक्यूनी आलं पाहिजे. जेव्हा कधी तुम्ही पाणी पिणार तेव्हा तुमच्या मनामध्ये आधी थँक्यू आलं पाहिजे, की मला हे स्वच्छ छान पाणी माझ्यासाठी मिळत आहे आणि मी ते पित आहे, त्याबद्दल थँक्यू. पाण्याबद्दल थँक्यू. मला पिण्यासाठी मिळतं आहे, बाकीचे सगळे घरातली कामं करण्यासाठी, आंघोळ करण्यासाठी, त्याबद्दल थँक्यू. हे पहिलं झालं. दुसरं आलं की जेव्हा तुम्ही कुठंही बाहेर जाता, तिथं जेव्हा आपल्याला पाणी प्यायची गरज लागते, किंवा कुणी आपल्याला एक शंका जास्त असते, ठीक आहे, हे पण खूप मोठा पॉईंट आहे, माझ्या लक्षात आला आता एकदम, की जेव्हा आपण एखाद्याच्या घरी जातो आणि काही वेळेस आपल्याला काय होतं की तो समोरचा माणूस पाणी देतो. आणि आपल्याला कधी कधी वाटतं की ते नाही प्यायला पाहिजे, पण काहीतरी फिलिंग येतं आपल्याला. एखाद्या वेळेस निगेटिव्ह येतं, काहीतरी चांगलं येतं, कधी कधी चांगलं येतं. तर समोरचा माणूस जेव्हा पाणी देतो, ते कसंही फिलिंग असू दे त्याचं, आपण आपलं फिलिंग इम्पॉर्टंट करायचं. म्हणजे काय, की 2 मिनटं बसायचं, जेव्हा त्यांनी पाणी दिलं तेव्हा बसायचं, शांत व्हायचं आणि थँक्यू म्हणून ते पाणी प्यायचं. म्हणजे काही लोक, एक मॅडम होत्या, त्यांनी मला हा प्रश्न विचारला परवा, की मॅम म्हणे, एखाद्याच्या घरामध्ये गेल्यावर मला इतकी निगेटिव्हिटी वाटते, किंवा मग त्या घरात मला जाऊच वाटत नाही, पण मग त्यांची निगेटिव्ह एनर्जी आपल्यामध्ये येते का? त्यांची निगेटिव्ह एनर्जी आपल्यामध्ये येते, पण ती आपण येऊ द्यायची नाही, कारण आपल्याला माहिती आहे की आपल्याला काय करायचं. बाहेर कोणतीही निगेटिव्ह एनर्जी असू दे, ती आपल्यापर्यंत येऊ द्यायची नाही. आपलं काम आहे की आपल्यातली जी पॉझिटिव्ह एनर्जी आहे ती आपल्याला दुसऱ्यांना द्यायची आहे. बस एवढं इथं फिक्स झालं पाहिजे आपलं.
मग दुसऱ्यांची निगेटिव्ह एनर्जी यायचा संबंधच येत नाही, कारण आपल्याला ती आत घ्यायचीच नाही आहे. आपल्याला आपली पॉझिटिव्ह एनर्जी समोरच्याला द्यायची आहे. त्यामुळे हे फिलिंग तुम्ही मनात नाही ठेवायचं की त्याची निगेटिव्ह एनर्जी माझ्यात जाईल. नाही, हे वाक्यच बंद करायचं आहे. माझी पॉझिटिव्ह एनर्जी मी सगळ्यांना देणार आहे, हे वाक्य बोलायला सुरू करायचं आहे आजपासून. माझ्या आतमध्ये पॉझिटिव्ह एनर्जी आहे, माझ्या आतमध्ये पॉझिटिव्ह शक्ती आहे, माझ्या आतमध्ये छान शक्ती आहे, ती मी दुसऱ्याला देणार आहे. हे जेव्हा तुम्ही बोलायला सुरू कराल तर त्याच्यानंतर तुम्हाला दुसरीकडून निगेटिव्ह येते किंवा काय येते हे इथं आलंच नाही पाहिजे. ही शंकासुद्धा इथं नाही आली पाहिजे तुमच्या. कारण तितकं तुम्ही जेव्हा हे कराल तर तुम्हाला आपोआप ते समजायला लागतं की समोरचा आपल्याबद्दल निगेटिव्ह आहे का पॉझिटिव्ह आहे. ती लेवल आपली आणायची आहे आणि तिथंपर्यंत आपल्याला जायचं आहे की त्याची निगेटिव्ह एनर्जी आपल्यात नाही गेली पाहिजे. आपली पॉझिटिव्ह एनर्जीच त्याला द्यायची आहे. त्यामुळे दुसरं हे लक्षात ठेवायचं की जेव्हा कुठं पाणी प्यायला कुणाकडं आपण गेलो, पाणी कोणी दिलं, बाहेर कुठं पाणी प्यायला लागलं तरीसुद्धा इथं फिक्स ठेवायचं, थँक्यू म्हणायचं आणि हे पाणी माझ्यासाठी आत्ता योग्य आहे त्याबद्दल थँक्यू, आणि मी ते पॉझिटिव्ह एनर्जीने पित आहे. ते माझ्या शरीरासाठी योग्यच आणि चांगलंच काम करणार आहे, हे म्हणायचं. हे दुसरं झालं. तिसरं आलं की आपल्या इच्छांसाठी आपण पाण्याची टेक्निकही वापरू शकतो. मग कोणत्याही तुमच्या ज्या काही तुम्हाला मॅजिकमध्ये इच्छा लिहायला सांगितल्या होत्या आधी सुरुवातीला, जेव्हा आपण मॅजिक सुरू करतो तेव्हा आपण इच्छा लिहितो, ओके, तशाच इच्छा लिहायच्यात. इच्छा ह्या नेहमी वर्तमान काळात लिहायच्या आहेत. त्याला भूतकाळ भविष्यकाळ काही नाही त्याच्यामध्ये आणायचा. क्लिअर मी आहे, मला मिळालेलं आहे, हेच लिहायचं. आणि हे ज्या काही इच्छा आहेत तुम्हाला, तर तुमचं जे काही वॉटर फिल्टर असेल, तुमचा जो पाण्याचा पिण्याचा पिंप असेल किंवा माठ असेल किंवा जे काही असेल त्याच्यावरती क्लिअर हे 5 किंवा 10 वाक्य लिहायची एका कागदावरती आणि तिथं ते चिटकून द्यायचं. मी तुम्हाला दाखवते, मी केलेलं आहे, मी तुम्हाला पाठवते पण व्हॉट्सॲपवर. आता मी दाखवते तुम्हाला. त्यामुळे मला ती टेक्निक परत मी केली, ह्याच्या आधी मी एकदा केली होती पण तेव्हा लक्षात नाही. आत्ता मला ते प्रॉपर लक्षात आलं. ठीक आहे, हे आत्ता एवढं म्हणजे दिसणार नाही तुम्हाला, थोडं ब्लर होतं इथं. तर हे वॉटर फिल्टर आहे, त्याच्या खाली मी ते लिहिलं, तुम्हाला मी व्हॉट्सॲपवर पाठवते, ते लक्षात येईल. त्या पद्धतीने तुम्ही लिहिलं तरी चालतं. आणि तुमची जी एक इच्छा आहे किंवा 2 इच्छा आहेत त्या तुम्ही त्या पद्धतीने त्याच्यावरती लिहा. तर मी काय लिहिलं आहे बघा. माझ्या शरीराची प्रत्येक कोशिकेवरती, प्रत्येक स्नायूवरती, प्रत्येक पेशीवरती मी प्रेम करते आणि मी त्याबद्दल खूप खूप आभारी आहे. दुसरं लिहिलं आहे, मी पाणी हे सर्वात आवडतं पेय आहे माझं. तिसरं लिहिलं आहे, मी ऊर्जावान आहे आणि आनंदी आहे. हे 2 वाक्य मी कंपल्सरी लिहिले आहेत त्याच्यात. त्याच्यानंतर मी लिहिलं आहे, माझ्या शरीरासाठी किंवा माझ्या तब्येतीसाठी जे काही चांगलं आहे ते माझ्यापर्यंत येत आहे त्याबद्दल मी प्रेम व्यक्त करते आणि त्याबद्दल मी आभार व्यक्त करते. आणि मी जशी आहे तशी ॲक्सेप्ट करते, म्हणजे मी स्वतःचा सन्मान करते आणि मी स्वतःला प्रेम करते. मी एक चांगली स्पिरिच्युअल लाईफ कोच आहे. हे इतकं मी ह्याच्यावरती लिहिलेलं आहे. हे मी तुम्हाला लिहून पाठवते, ते तुम्ही तुमच्या पद्धतीने लिहा पण.
बाकी वाक्य ठीक आहेत, कॉमन आहेत. लास्टचं जे लिहिलं ते माझ्या विशप्रमाणे लिहिलं. आणि मी हे जेव्हा लिहिलं, मी हे सकाळी लिहिलं आणि त्याच्यानंतर मला दुपारी आमच्या मॅडमच्याकडून म्हणजे RPTSच्या ऑफिसमधून हा फोन आला की मॅम तुम्हाला डायरेक्ट RPTSवर डेमो क्लास घ्यायचा आहे. म्हणजे मी हे सकाळी 11, 11:30, 12पर्यंत लिहिलं असेल. त्यांचा 2-3 वाजता मला मेसेज आला आणि मी संध्याकाळी 7:30चा क्लास त्या दिवशी घेतला. तो इतका छान झाला. म्हणजे डेमो क्लास म्हणजे जे आत्ता मी घेणार आहे मिरर वर्क टेक्निक. मी मिरर वर्क टेक्निक घेऊन मार्केटमध्ये येते. तर त्या मिरर वर्कचा डेमो सेशन त्या दिवशी मी घेतला. 5 कंप्लीट झाले माझे डेमो सेशन. खूप छान झालेले आहेत. फक्त मॅमचं एकच म्हणणं आहे की तुम्ही जे क्लोजिंग करताय किंवा तुम्ही जे देणार आहात ते अजून तुम्ही स्ट्रॉंगली आणि एनर्जीने सांगायला पाहिजे, असं त्यांचं म्हणणं. तेवढा एकच पॉईंट त्याच्यामध्ये फक्त मला सांगितलेलं आहे त्यांनी. बाकी सगळं ओके, परफेक्ट. थँक्यू धनश्री मॅम, थँक्यू सो मच. तर ही वॉटर टेक्निक परत एकदा माझ्यासाठी लगेच काम केली आणि हे तुमच्यासाठी सुद्धा करू शकते. तर तुम्हाला याच्यामध्ये हे लक्षात ठेवायचं आहे की तुम्ही जे काही लिहिणार आहात त्याला ब्ल्यू पेन वापरायचं आहे, ब्ल्यू कागद वापरा. तुम्ही जे काही पाण्याची बॉटल असेल ती ब्ल्यू ठेवा. कारण ब्ल्यू यासाठी ठेवायची आहे की म्हणजे आकाशाचा जो ब्ल्यू आहे ते जेव्हा पाण्यात त्याचं प्रतिबिंब पडतं तर पाणी हे कसं असतं, पाण्याचा रंग त्याच्यामध्ये पांढरच असतं ॲक्च्युली. त्याच्यामध्ये रंग कोणता, त्याच्यात जो रंग तुम्ही द्याल त्याला तो जातो. पण एनर्जीचा, ऊर्जेचा रंग हा व्हाईटिश ब्ल्यू असतो. म्हणजे आकाशी कलर म्हणतो ना आपण, ब्ल्यूश कलर. म्हणून ब्ल्यू कलरवरती आपल्याला हे अफर्मेशन लिहायचे आहेत. ओके.